भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 66वा दिवस. श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. आपण भगवंताचं नामस्मरण किंवा काहीतरी अभंग घेतो, भजन घेतो. आज भगवंताने आपल्याला जे आश्वासन दिलंय, श्रींनी दिलंय आश्वासन स्वामींच्या वतीने, खूप सुरेख आहे. आज दसऱ्यानिमित्त आपण ते आश्वासन देऊन आपल्या मनाला एक उत्तम दिलासा देऊन त्यांच्या शुभेच्छा समजूया. कल्पतरू तळी जावोनी बैसला, दरिद्री राहिला ऐसा कैसे. कुबेराची कांता भाकरी भाजते, घरोघरी जाते केवी सांगा. राजयाचा सूत दारोदारी हिंडे, ऐसे केवी घडे सांगा बरे. स्वामी दास म्हणे काय उणे पडे, सद्गुरु साकडे विचारले. गोपाल कृष्ण भगवान की जय. परम सद्गुरूंनी सगळे जे अभंग रचले ते स्वामीदास या नावाने रचले. कुठेही त्यांनी स्वतःच्या नावाचा उल्लेख केला नाही. पराकोटीच तप केलं, पण कुठेही त्यांनी स्वतःचा किंचितही उल्लेख केलेला नाहीये. पुनश्च एकदा पंचसाधन मार्ग, वेद प्रतिपादित मार्गाचा उद्घोष केला. पृथ्वी तलावर पुन्हा ते एकदा वसवलं, पुनर्निर्माण केलं. पण तरी सुद्धा त्यांनी म्हणजे आवर्जून सांगितलं होतं की तोपर्यंत, जोपर्यंत योग्य काळ येत नाही तोपर्यंत आमचे नाव कुठेही घ्यायचे नाही. आणि त्यामुळे हा संदेश देताना सगळेजण वेदांचा संदेश असं म्हणून द्यायचे. अर्थात वेदांच्या शब्दात त्यांचीच स्तुती आहे परमेश्वराची. एक सुरेख आश्वासन आजच्या दिवशी मिळालं. सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत ब्रजा भीतरी. ठाके हो प्रभू हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. रुक्मिणीने पत्र पाठवलेलं असतं. शुकदेवजी सांगतायत, परीक्षित, भगवान श्रीकृष्णाने विदर्भ राजकुमारी रुक्मिणीजींचा हा संदेश ऐकला. आपल्या हाताने ब्राह्मण देवतेंचा हात पकडला आणि हसत म्हटले की ब्राह्मण देवता, ज्याप्रमाणे विदर्भ राजकुमारी मला इच्छिते त्याप्रमाणे आम्हीही त्यांची कीर्ती ऐकलेली आहे. माझेही चित्त राजकुमारीकडे लागलेले आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन देव सांगतायत की मला निद्रांच न लभे निशी, मला रात्री झोप येत नाही. म्हणजे सामान्य माणसासारखे व्यवहार भगवंतांनी इतक्या सहजपणे त्यांना सांगितलेत की आपण रुक्मिणीची ख्याती ऐकलेली आहे. मी जाणतो की रुक्मी केवळ माझा द्वेष करतो, कारण तो मगध नरेश जरासंधाचा मित्र आहे, म्हणून त्यांनी माझ्याशी विवाह अडवला आहे. हे ब्राह्मण देवता, आता पाहूच. आता तो जे काही क्षत्रिय कुल कलंके तिथं आलेले आहेत त्यांना आपण अस्ताव्यस्त करून परमसुंदरीच्या प्रेमाला योग्य न्याय देऊया, असं ते सांगतो. आणि हे सगळं शुकदेवजी परीक्षिताला सांगतात. परीक्षित, मधुसूदन श्रीकृष्णाने हे जाणले की रुक्मिणीचा विवाह परवा दिवशी रात्री आहे. सारथ्याला त्याने तत्काळ आज्ञा दिली, दारुका पटकन रथ काढ, लवकर जुंप आणि आण. आणि त्याच्या शब्दांच्या घाईवरनं त्यांनी ओळखलं की अत्यंत वेगवान घोडे असलेले ते त्यांनी रथ आणला. सचाश्वे शैव्य सुग्रीव मेघ पुष्प बलाहकैहि युक्तम रथमुपानीय तस्थौ प्रांजल लिरग्रत. की जे असे वेगवान आहेत, गती त्यांची विलक्षण आहे, असे हे घोडे शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक या 4 घोड्यांना त्यांनी जुंपलं आणि तत्काळ त्यांनी भगवंतासमोर चलावं असं म्हणून आणले.
शूरनंद श्रीकृष्णांनी ब्राह्मण देवतेला प्रथम रथावर चढवलं आणि मग आपण त्या शीघ्रगामी घोड्यांद्वारे एका रात्रीत अनर्थ देशाहून विदर्भ देशाला पोचले. कुंडीत नरेश महाराज भीष्मक आपले मोठे सुपुत्र रुक्मीच्या स्नेहवशतेमुळे कन्या शिशुपालाला द्यायला तयार झाले होते. म्हणजे तो आपला मुलगा, त्याच्यावर प्रेम होतच, पण तो काय म्हणतात तापट होता, विक्षिप्त होता आणि त्यांनी सांगितलं की फतवा काढला ह्या सगळ्यांना, इतर भावंडांना, स्वतः राजाला, सगळ्यांना फक्त भीष्मकांना म्हणजे रुक्मिणीसाठी योग्य वर कृष्ण वाटत होता. पण त्याचं त्यांनी एकदम खोडून काढलं आणि ही बातमी कुठंही कृष्णापर्यंत पोचायला नको, त्याच्या आत आपण शिशुपालाशी लग्न लावून टाकू म्हणून त्यांनी इतक्या घाईघाईने घाट घातलाय आणि तो सगळं हे करतोय. लग्नाची तयारी खूप जय्यत झालेली असते. नगराचे प्रमुख रस्ते, राजमार्ग, चौके, गल्ली बोळ स्वच्छ झाडले गेलेले असतात. चित्रविचित्र रंगीबेरंगी छोट्या मोठ्या झेंडा पताका लावलेले असतात, तोरणं बांधलेली असतात. सगळे स्त्री पुरुष नटलेले असतात. जागोजागी पुष्पमाला, हार, फुलेले, चंदन हे सगळं असतंच. पण ह्या स्त्रियांनी सुद्धा भरपूर दागिने घातलेले असतात, वस्त्र अलंकारांनी त्या नटलेल्या असतात. परीक्षित पितरांना जे योग्य आधी न्याय द्यायचा म्हणून भीष्मकाने पितरांना नंतर देवतांना विधीपूर्वक पूजन करून भरपूर दानधर्म केला. आणि मग नंतर सर्व रुक्मिणीजींच्या हातामध्ये त्यावेळेस त्या लोकांनी म्हणजे त्या आलेल्या उपस्थित ब्राह्मणांनी मंगल सूत्र कंकण घातले. म्हणजे कार्य निर्विघ्न पार पडू दे, म्हणजे जे आपण हातात घालतो यज्ञाच्या वेळेस वगैरे असं करत असतो, तसा तो दोरा अभिमंत्रित केलेला तो रुक्मिणीच्या हातात बांधला गेला. नवीन नवीन वस्त्रे तिला घालण्यात आली. उत्तमोत्तम आभूषणांनी ती सजली. श्रेष्ठ ब्राह्मणांनी साम रूप यजुर्वेद मंत्रांनी त्यांचे गायन केले. अथर्ववेदाच्या विद्वान पुरोहितांनी गृहशांतीचे हवन केले. राजा भीष्मक कुल परंपरा व शास्त्रीय विधीचे खूप जाणकार होते. त्यांनी सोने, चांदी, वस्त्र, तीळ, गुळ, गायी सर्व काही यथायोग्य भरपूर दानधर्म केला. अशा प्रकारे चेदी नरेश राजा दमघोषाने पण केला. त्याचा पुत्र शिशुपालाबरोबर हा विवाह संबंध अत्युत्तम जमून आला होता. त्यामुळे त्याने भरघोस दानधर्म केला. त्यानंतर तो मदोन्मत्त हत्ती, सुवर्णमालांनी सजवलेले रथ, पैदल, चतुरंग सेना ही घेऊन कौंडिण्यपुरात पोहोचला. विदर्भ नंदिनी भीष्मकाने पुढे येऊन त्यांचे स्वागत केले. अर्चन पूजन सगळं झालं आणि मग त्यांना जिथं उतरायची सोय केली होती तिथपर्यंत आनंदाने नेऊन पोचवलं. त्या वरातीत सगळेच म्हणजे दुष्ट एका जागी जमले होते. जे कृष्णाचे वैरी होते ते शाल्व, जरासंध, दंतवक्र, विदुरथ, पौंड्रक हे सगळे शिशुपालाचे नरपती राजे मित्र होते. ते सगळे तिथं हजर होते. श्रीकृष्ण व बलरामजींच्या हे सगळे विरोधातले पहिल्यापासूनच म्हणजे त्यांनी निश्चितच करून आले होते की काही झालं तरी म्हणजे ह्याला लग्नालाही उपस्थित राहणार नाही असं रुक्मिणी सांगितलेलं असतं. त्यांना आमंत्रणच दिलं गेलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही काही काळजीच करू नका अशा तो हुशारक्या मारत असतो. पण त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णांचे बल पराक्रम हे सगळेजण जाणतच असतात. इकडे परमसुंदरी रुक्मिणी मात्र श्रीकृष्णाच्या शुभागमनाचे अतिशय तळमळीने वाट बघत असते आणि ते आपलं मन चिंतित आहे, वैरी न चिंतित. त्याप्रमाणे ती म्हणते की अरे मला माझं काही मी त्यांच्या कुठे योग्य नाहीये का, किंवा मला त्यांनी पसंत केलं नाही का, की माझ्या अभागिनीच्या विवाहाला केवळ एक रात्र बाकी आहे, अजून त्यांच्याकडनं काही उत्तर आलं नाही. मग कृष्णाला मी लिहिलेलं पत्र आवडलं नाही का, त्यांनी माझ्या स्वीकृतीला नकार दिला असेल का. ते तर विशुद्ध पुरुष आहेत, त्यांच्यावर कुणीही प्रेम करू शकतं. म्हणून मी फक्त प्रेम व्यक्त केलं, पण माझं भाग्यच मंद असेल तर काय करायचं. आणि म्हणूनच या शिशुपालाशी लग्न ठरलं ना, असं ती स्वतःशी स्वतःला कोसत असतील. विधाता शंकर ते पण माझ्या बाजूने नाहीत. माझ्या भरोसा फक्त गिरिजा शंकरावर, गिरिजा कुमारी म्हणजे गिरिराज कुमारी सती पार्वतीवर, जी गिरिजा म्हणून आहे, जिच्यावर मी पूजनाला उद्या जाणार आहे, तिच्यावर आहे. तर आता बघू काय होते असं ती मनोमन आपल्या मनाला म्हणत असते. एकीकडे उभारी देते, एकीकडं
हतबल असते. परीक्षित रुक्मिणीच्या अशा बिकट विवंचनेमध्ये ती पडली असतानाच संपूर्ण मन आणि त्याचा मनोभाव भक्त मन चोर म्हणजे भगवंताने चोरलेला असल्यामुळं तिला काहीही हातात काही उरत नाही. ती शेवटी फक्त डोळे अश्रूंनी डबडबतात तिचे. आणि इतक्यात श्रीकृष्णाकडे पाठवलेला जो ब्राह्मण असतो तो येतो आणि अंतःपुरात प्रत्यक्ष रुक्मिणीकडेच येतो, की जी ध्यानमग्न बसलेली असते, डोळ्यातनं अश्रू वाहत असतात. आणि सती रुक्मिणीच्या जवळ येऊन तो हळू हाका मारतो देवी म्हणून. त्या सरशी रुक्मिणी डोळे उघडते. ब्राह्मणाला पाहताच अत्यानंद होतो, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आधी बघते. कारण आपण आनंदून करायचंय काय, कृष्णाने होकार दिलाय का नकार दिलाय हे कळायला हवं ना. तेवढ्यात तो ब्राह्मण प्रसन्नपणे हसतो तिच्याकडं आणि भगवंतानी जे बोललंय ते सर्व निवेदन करतो. भगवंताची खूप खूप प्रशंसा करतो. तस्या आवेदयत प्राप्त शशंसम यदुनंदनम उक्तम च सत्यवचनम आपनोपनयनम प्रति. की असं काही अद्भुत आहे की राजकुमारी तुझं भाग्य फळाला आलं, ते सत्यप्रतिज्ञ आहेत. त्यांनी तुझी खूप प्रशंसा केली आणि ते तुला घ्यायला इथं आलेले आहेत. त्यांच्या आगमनाची वार्ता द्यायलाच मी पुढे आलोय. रुक्मिणीने हे ऐकलं, तिचं अत्यानंदाने तिचं हृदय भरून आलं. त्यांनी मग त्या ब्राह्मणाला भगवंताशिवाय अन्य काही प्रिय नाही हे जाणल्यामुळे तिने फक्त नमस्कार केला. आणि साक्षात लक्ष्मी आहे ती, तिच्याकडनं वेगळं काही द्यायची गरजच नाही. ती त्याच्यावर प्रसन्न नाही म्हणल्यावर त्याला काही कमी पडणारच नाही. जगताची समस्त लक्ष्मी त्या ब्राह्मण देवतेस सोपवली. राजा भीष्मकाने ऐकले की श्रीकृष्ण आणि बलरामजी माझ्या मुलीचा विवाह पाहण्याला केवळ उत्सुकतेपोटी आलेले आहेत, कारण त्यांना बोलवलेलंच नसतं ना. मग तेव्हा तुरई, भेरी, मृदंग हे सर्व वाजवत पूजा साहित्य बरोबर घेऊन पाहुणचारासाठी राजा निघतो. मधुपर्क, निर्मल वस्त्र, उत्तमोत्तम भेटी घेतो आणि त्यांची पूजा करायला जातो. भीष्मकजी अतिशय बुद्धिमान असतात. भगवंताप्रती त्यांची विलक्षण भक्ती असते. त्यांनी भगवंतास सेना साथीदारांसह सोयींनी युक्त निवासस्थानात उतरवले. त्यांचा योग्य आदर सत्कार केला. विदर्भापती भीष्मांनी निमंत्रणानुसार जेवढे राजे आले होते सगळ्यांचा त्यांचा पराक्रम, अवस्था, बळ, धन या साऱ्यानुसार त्यांचे स्वागत केले. आणि मग विदर्भ देशात तिथले जे नागरिक होते, प्रजाजन होते, त्यांना कळलं की हा भगवान श्रीकृष्ण आलेला आहे. त्यांनी विलक्षण म्हणजे लीला केलेल्या आहेत, अनेक राक्षसांना मारलेला आहे, कंसाचा निपात केला, सगळ्या बातम्या कर्णोपकरणी गेलेल्या असतात. आणि तो रुक्मिणीच्या लग्नाला आलाय बातमी कळतात सगळे पळत सुटतात. भगवंताच्या जे उतरायचे निवासस्थान दिलेलं असतं त्याच्या बाहेर रांगाच्या रांगा लागतात आणि भरभरून त्याचं स्तुती करतात आणि सगळे आपल्या रुक्मिणीसाठी हाय हाय करतात की अरे बघा, ही खरं रुक्मिणी, ह्याचा हा अर्धांगिनी ह्या माणसाची व्हायला हवी होती, पण परम पवित्र परम सुंदर अशा रुक्मिणीलाच हा योग्य आहे. पण काय दुर्दैव, आम्ही जर काही पुण्य केलं असेल, आमचं जर पूर्वजन्मातलं काही पुण्य असेल तर हा त्रिलोकीचा विधाता आम्हावर प्रसन्न झाला, तर हा श्यामसुंदर श्रीकृष्णच अजूनही वेळ गेलेली नाही. अजून काही लग्न थोडंच लागलंय शिशुपालाचं, तर आमची विदर्भ कुमारी रुक्मिणीचं लग्न कृष्णाबरोबरच होऊ दे. म्हणून सर्व प्रजाजन आपलं भरपूर जे काही पुण्य असेल, चांगलं काम केलेलं असेल, सगळ्याचं दान देत आहेत आणि म्हणतात की आमच्या राजकुमारी ह्याचीच पत्नी होऊ देत, त्या श्यामसुंदरच तिचे पाणी ग्रहण करू दे. परीक्षित ज्यावेळी प्रेम आणि परवश होऊन पूर्वासी असे बोलत होते, त्याच वेळी रुक्मिणी जी अंतःपुरातून येऊन देवदर्शनाला चालली होती, तिच्या कानावर हे सर्व शब्द आले. म्हणजे तिच्या कळलं की आपल्याला प्रजा तरी अनुकूल आहे, आपले वडील आणि ते होते हे आधीच माहित होतं, बाकीची भावंड, फक्त रुक्मी नाहीये हे ती जाणत होते. ती प्रेममूर्ती श्रीकृष्णाच्या चरणकमलांचे चिंतन करत भवानीच्या पादपल्लवांच्या दर्शनाला पायी निघाली होती. ती स्वतः मौनात होती. त्या सख्या मैत्रिणींनी घेरलेली होती. सर्व बाजूंनी शूरवीर राजसैनिक अस्त्रशस्त्र हातात घेऊन कवच धारण करून तिचे रक्षण करत होते. मृदुंग, शंख, ढोल, तुंटुणे, भेरी हे सगळं मंगलवाद्य वाजत तिची ती वरात चालत वरात सगळी निघालेली होती. पुष्कळशा सौभाग्यवती स्त्रिया पुष्पमाला, चंदनादी सुगंध द्रव्यांग
घालून, दागिने घालून, नटून, कपडे लत्ते नटून तडून सोबत चालत होत्या. आणि त्याचबरोबर अनेक प्रकारचे उपहार आणि पूजा सामुग्री घेऊन सहस्त्रो श्रेष्ठ वारांगणाही बरोबर चालत होत्या. त्या गवय्ये गाणी गात होते, घडशी वाद्य वाजवत होते, सूत मागत बंदीजन नवरीच्या चारी बाजूंना जय जयकार करत चालले होते आणि बिरुद्या लावत होते, म्हणजे उपाध्या लावत चालले होते की देवीच्या मंदिरात ही सगळी वरात पोचली. रुक्मिणीजींनी आपले कमल सदृश सुकोमल हात पाय सगळं धुतलं, आचमन केलं आणि ती अत्यंत अंतर्बाह्य पवित्र असलेली ती अंबिका देवीच्या मंदिरात आत गाभाऱ्यात गेली दर्शनाला. पुष्कळशा विधिविधान जाणणाऱ्या मोठ्या वयस्कर ज्या स्त्रिया होत्या, सौभाग्यवती बायका होत्या, सवाष्ण, त्यांनी भगवान शंकराची अर्धांगिनी पार्वती आणि भगवान शंकराचे आधी दर्शन घे असं तिला सुचवलं. त्याप्रमाणे तिने दर्शन घेतलं. मग भगवतीची प्रार्थना केली की अंबिके माते, आपल्या मांडीवर बसलेला भक्प्रिय गणपती, तसेच आपणास मी वंदन करते आणि माझी प्रार्थना आहे की माझं मनोकामना पूर्ण होऊ दे. श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणीही पती मला न लाभू दे अशी मनोमन प्रार्थना करते आणि योग्य वेळेत ठरल्याप्रमाणे कृष्णाची माझी गाठ पडू दे असं ती मातेला विनंती करते. आणि नंतर पाणी, गंध, अक्षदा, धूप, वस्त्र सगळ्यांनी पूजा करून अंबिका देवीची पूजा करते, ओटी भरते आणि नंतर ते त्यानंतरही मीठ, पोहे, पान, कंठसूत्र, फळ आदी इतर बायकांना सर्व तिथं उपस्थित असल्यानं देते. आणि मग ती प्रसाद जो मिळालेला आहे तो घेऊन आपलं आधी मौन सोडते चूळ भरून आणि मग नंतर प्रसाद ग्रहण करते. आता ती रत्नजडित अंगठीने झगझगणाऱ्या हाताने मैत्रिणीचा एक हात पकडते आणि त्या गाभाऱ्याच्या बाहेर येते. आता तिची दृष्टी प्रदक्षिणा मार्गावर भगवान कुठं दिसतायत, देवीला प्रदक्षिणा करायचं निमित्त केलेलं असतं आणि भगवान कुठं दिसतायत बघतात. ती जशी मंदिरातून बाहेर येते तसं ते तिचं अनुपम सौंदर्य, खूप वयाने मोठी नाहीये, खूप लहान नाहीये, ती शिडशिडीत बांध्याची, अतिशय देखणी आणि ती किशोर आणि तरुण अवस्थेच्या संधी काळातली, म्हणजे साधारण 10-12 वर्षाच्या वयाची अशी आहे आणि अतिशय देखणी आणि कपाळावर लटकणाऱ्या बटा, त्याच्यामुळे दृष्टी चंचल होत असलेली, ओठांवर मनोहर हास्य, दंतपंक्ती कुंदकळ्यांसमान असे ते पायातले घुंगरू वाजतायत, पैंजण तिच्या पायामध्ये होते, ओठांना लालिमा मुळचा होता आणि ती अशी तिचं ते सौंदर्य बघून ती ज्यावेळेस गाभाऱ्यातनं बाहेर येते आणि सर्वत्र नजर टाकते त्यावेळी जे शूरवीर हातात अस्त्रशस्त्र घेऊन उभारलेले असतात त्यांच्या हातातनं शस्त्र गळून पडतात, काही तर स्वतः घोड्यावरनं पडतात, रथातनं खाली पडतात. आणि हे सगळं काम कामदेवाने भगवत कार्य सिद्ध करण्यासाठी आपल्या बाणाने सगळ्यांची हृदये जर्जर करून केलेलं असतं. सगळेजण रुक्मिणीचं ते अनुपम सौंदर्य बघण्यात इतके गुंगून जातात की आपण काय बघतोय आणि काय नाही हे कळत नसतं. आणि बरोबर त्या क्षणी भगवान घोड्यावरून आणि रथातून पुढे येतात आणि तिच्या प्रदक्षिणेच्या वाटेवरती असतानाच तिला ती रथावर चढणार, त्यांचा रथ पुढे आल्यावर तेवढ्यात भगवान तिला उचलूनच रथात घेतात. चढणारच होती इतक्यात भगवान श्रीकृष्णाने समस्त शत्रूंच्या डोळ्यांसमोर त्यांच्याच गर्दीतून रुक्मिणीला उचलले आणि शेकडो राजांच्या मस्तकावर पाय ठेवून तिला आपल्या रथात बसवले. आणि ज्या रथावर गरुड चिन्ह होते, सिंह कोल्ह्यांच्या मधून आपला भाग निघून जावा त्याप्रमाणे भगवंताने रुक्मिणीला घेऊन गेला. बलराम ससैन्य आले होते, चतुसंग सेना घेऊन. एकटाच कसा हा गेलाय, काही युद्धाची वेळ आली तर असं म्हणून मागे पाठोपाठ आले होते. ते पण लगेच त्यांच्या मागोमाग निघाले आणि बऱ्याच वेळाने भानावर आल्यावर जरासंधादी राजे संतापले. त्यांनी आपला स्वतःचा तिरस्कार केला, आपल्या यशाचा कीर्तीची धुळढाण केली म्हणून खूप स्वतःची निर्भत्सना केली. आपण काय करून बसलो, तो गवळ्याचं पोरग ते घेऊन निघून गेलंय, तो काही राजा नाहीये, तो कोणीच नाहीये, पण त्यांनी आपली मुलगी पळवली. अरे सिंहाचा भाग हरणाने न्यावा हे कसं शक्य आहे? आणि खूप अदवा तद्वा बडबड करायला लागतो. त्यावेळी रुक्मिणीला ही बातमी कळते.
परीक्षित, अशा प्रकारे बोलून ऐकून सर्वच्या सर्व राजे क्रोधाने लाल होतात. कवच वगैरे धारण करून आपापल्या वाहनांवर बसतात व सेनेसह कृष्णाच्या मागे धावायला लागतात. जेव्हा यदुवंशी सैनिकांनी पाहिले की शत्रू आपल्यावर त्यांची चढाई करून येत आहे, तेव्हा त्यांनी आपल्या धनुष्याचा टणत्कार केला आणि फिरून त्यांच्यावरशी भिडले. जरासंधाच्या सेनेतील लोक कोणी घोड्यावर, कोणी हत्तीवर, कोणी रथावर आले होते. ते सर्व धनुर्वेदाचे मर्मज्ञ होते. ते यदुवंशीयांवर अशा प्रकारे बाणांचा वर्षाव करू लागले की झुंडीच्या झुंडी ढग पहाडांवर मुसळधार पाऊस पाडतात. आणि आता हे संपले की काय असं वाटावं त्या क्षणी रुक्मिणीजींनी सुद्धा पाहिले की त्यांचे पती श्रीकृष्ण सेना बाण वर्षावाने झाकली गेली आहे. तेव्हा त्यांनी लज्जेने भयभीत डोळ्यांनी तिला कळे ना की आपल्या काय आता होणार, इतकी घाबरून गेली ती. आणि ती कृष्णाकडे बघितलं. कृष्णाला हसायला आलं की हे मी एका मिनिटात निवार करू शकतो. देव हसतायत आणि प्रहस्य भगवानाह मास्म भैराम रोचने विनंग्यत्य धनुर्वैतत तावकै शात्रवम बलम. ते म्हणाले, अगे सुंदरी भिवू नकोस. मास्म, तुमची सेना आता तुमच्या शत्रू सेनेला नष्ट करून टाकेल. आपली सेना आता तुमच्या शत्रू सेनेला नक्कीच नष्ट करून टाकेल. इकडे गद, संकर्षणादी यदुवंशी वीर आपल्या शत्रूंचा पराक्रम आणखी जादा सहन करू शकले नाहीत. त्यांनी प्रचंड बाणांचा वर्षाव सुरू केला आणि त्यांच्या वर्षावाने हत्ती, घोडे, रथावर बसलेले विपक्षी वीर भराभर खाली पडायला लागले. मस्तके त्यांची उडाली, त्यांचे गदा उडाल्या, धनुष्य सगळं इतस्ततः जांघा, पाय सगळं तुटून जमिनीवर पडू लागलं. शेवटी विजयाच्या खऱ्या आकांक्षा ठेवणाऱ्या यदुवंशीयांनी शत्रू सैन्यात अस्तव्यस्त केलं, नेस्त नाबूद केलं. जरासंधादी राजे पाठ दाखवून चक्क पळत सुटले. तिकडे शिशुपाल आपल्या भावी पत्नीला पळवून नेल्यामुळे मरणासन्न झाला होता. त्याच्या हृदयात उत्साह नव्हता, शरीरावर कांती नव्हती, तोंड सुकले होते. आणि त्याच्याजवळ जाऊन जरासंध म्हणाला, शिशुपालजी, आपण एक श्रेष्ठ पुरुष आहात, ही उदासी सोडा. कारण राजन, कोणतीही गोष्ट सर्वदा आपल्या मनाला अनुकूल होते असं नसतंच. अशा संबंधात काही स्थिरता कोणत्याही प्राण्याच्या जीवनात पाहिली जात नाही. ज्याप्रमाणे कथपुतळी बाजीगरच्या इच्छेने नाचते, त्याप्रमाणे हा जीव सुद्धा भगवत इच्छेनुसार सुख दुःखाच्या द्वंद्वात यथाशक्ती चेष्टा करत राहतो. पहा ना, कृष्णाने मला 23 अक्षौणी सेनेसह 17 वेळा हरवले. हे स्वतः जरासंध कबूल करतो आणि त्याला त्याचं मनोधैर्य वाढवायसाठी स्वतःची नाचक्की कशी झाली आहे हे स्वतःच सांगतायत. आणि ते म्हणतात की अरे, मी 18व्यांदा एकदाच विजय प्राप्त केला, तरी पण ह्या गोष्टीसाठी मी कधी हर्ष केला नाही की शोक केला नाही. कारण मी जाणतो की प्रारब्धानुसार काल भगवानच या जगतास हिसके देत असतो. त्यामुळे तू काही वाईट वाटून घेऊ नको. यात संदेह नाही की आम्ही लोक मोठमोठ्या वीर सेनापतींचे पण नायक आहोत. तरी सुद्धा श्रीकृष्ण सुरक्षित यादवांनी थोड्या सेनेने आम्हाला जिंकले. ह्यावेळी आपल्या शत्रूचा विजय झाला, कारण काल फक्त त्यांना अनुकूल आहे. जेव्हा काल आपल्याला अनुकूल होईल तेव्हा आपणही जिंकूच की. तर परीक्षित, त्यावेळी मित्रांनी अशा प्रकारे समजावल्यावर चेदिराज शिशुपाल आपल्या अनुयायांसह आपल्या राजधानीला परतला. त्याचे मित्र राजे पण जे मरणातून वाचले होते आणि रणभूमीला पाठ दाखवून पळत आले होते, ते सुद्धा आपापल्या राज्यात परत गेले. रुक्मिणीजींचा मोठा भाऊ रुक्मी श्रीकृष्णाचा फार प्रचंड द्वेष करायचा. माझ्या बहिणीला बलपूर्वक हरण केले काय, राक्षस पद्धतीने विवाह केला, ही गोष्ट त्याला पसंत नव्हती. तो बलवान तर होताच, पण प्रचंड सैन्य घेऊन कृष्णाचा पाठलाग करून आला. आणि मग त्यांनी मी आपणास समक्ष प्रतिज्ञा करतो की असं बडबड केलेली होती त्यांनी निघताना. तो अहत्वा समरे कृष्णम अप्रत्यक्षु रुक्मिणीम कुंडिनम न प्रवेशामी सत्यमेतत ब्रवीमिव. म्हणजे मी जर कौंडिण्यपुरात परत येणार असेल तर श्रीकृष्णाला मारून रुक्मिणीला घेऊनच येईन, अन्यथा मी परत येणार नाही, असा त्यांनी केलेला असतो. कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही राजधानीत.
परीक्षित, असे म्हणून तो रथावर आरूढ झाला. सारथ्याला म्हणाला, जिकडे श्रीकृष्ण गेलाय तिकडे ताबडतोब ने. आज मी त्यात माझ्या तीक्ष्ण बाणाने त्या गवळ्याच्या पोराचा, खूप संतापलेला असतो, त्या गवळ्याच्या बलवीर्याचा चकणाचूर करतो आणि त्याचे साहस पाहतो, कसे माझ्या बहिणीला पळवतो. रुक्मिणीची बुद्धी बिघडली होती. त्याने धनुष्य ताकदीने खेचून श्रीकृष्णापर्यंत आल्यावर बाण मारायला लागणार तर भगवान त्याला तत्काळ त्याच्या म्हणजे धनुष्यावरच बाण मारतात. तो जे जे काढेल वस्तू त्याच्यावर ते बाण मारतात आणि त्याला हतबल होतो. तो त्याची घोडे मरतात, त्याचा रथ पाडतात, त्याची रथाची चाकं तोडतात आणि आता म्हणजे काहीच उपाय राहत नाही. 4 घोड्यांवर 2 बाण सारथ्यावर सोडले, आणखीन 3 बाजांनी रथाचा ध्वज फाडून टाकला. तेव्हा रुक्मिणीने धनुष्य उचलले, दुसऱ्या धनुष्याने 5 बाण देवावर सोडले. ते बाण आपल्यावर, त्यांनी ते धनुष्य पण तोडून टाकले. ते बाण पुढे येताच ते बाणही उडवले आणि धनुष्य तोडले. रुक्मिणीने त्यानंतर एक धनुष्य दुसरे उचलले, तेही भगवंताने तोडले. परिघम पट्टिशम शूलम चर्मासी शक्ती तौमरौ यद यदा युधमात दत्त तत् सर्वम सोच्छिनंधारी. ह्या नंदनंदनाने रुक्मिणी जे परीघ घेतला, पट्टीश घेतलं, शूल, ढाल, तलवार, तोमर, जितकी अस्त्रशस्त्र उचलली त्या सर्वांना प्रहार करण्यापूर्वीच या नंदनंदनाने तोडून टाकली ती सर्व त्याची शस्त्र. आता रुक्मिणी हातात तलवार घेऊन भगवंतावर मारण्याच्या इच्छेने रथातून उडी टाकला. त्याच्यावर धावून गेला. जसे पतंग ज्योतीवर जातो तेव्हा भगवंताने पाहिले की रुक्मिणी माझ्यावर इजा करण्यासाठी येत आहे. त्यांनी आपल्या बाणांनी त्याच्या तलवारीचे तुकडे तुकडे केले. रुक्मिणीने पाहिले की भावाला म्हणजे आता दुसरं काहीच नाही, आता फक्त त्याचा वध राहिलाय. त्याच्याजवळ काहीही शिल्लक नाही, ना सेना आहे, ना ज्या रथातून आलाय रथ आहे, काहीच नाही, अस्त्रशस्त्र आहे, काही नाही. तेव्हा ती इतकी हतबल झाली आणि ती रडायचीच राहिली होती आणि पाया पडली कृष्णाच्या की त्यांना मारू नका, की आपल्या लग्नात भावाचा बळी दिल्यासारखं होईल. हे ती म्हणते की योगेश्वरा प्रमेयात्मम देवदेव जगतपते हंतुम नार्हसी कल्याण भ्रातरम्ये महाभुज. देवतांचे आराध्य देव, हे जगतपते, आपण योगेश्वर आहात. आपले स्वरूप ईश्वरेस कोणी जाणू शकत नाही. आपण परम बलवान आहात. हा प्रभू, माझ्या भावाला मारणे आत्ता हे योग्य होणार नाही. ती भयंकर भीतीने थरथर कापत होती. दुःखामुळे गळा कोरडा पडला होता. तिच्या गळ्यातून सोन्याचे हार गळून पडत होता. त्या अवस्थेत तिने भगवंताचे चरण धरले आणि अत्यंत विनय म्हणजे दयनीयपणे ती म्हणाली की रुक्मिणीने अनिष्टांची चेष्टा चालू केली असली तरी कृपया त्याला मारू नये. त्याच्या सैन्याचा म्हणजे त्यांनी सैन्याचा त्याच्या सर्व नाश केला आहे. आपण सर्व आता तो एकटाच उरला आहे. भगवान म्हणतात ठीक आहे. त्यांनी त्याच्याच उपरण्याने त्याला बांधले एका खांबाला, त्याची दाढी काढली, मिशा केस जागोजागी कापून त्याला विद्रूप केले. तोपर्यंत यदुवंशीयांची सेना तिथं पोचली आणि त्याचं हे रूप बघून बलरामांना खूप वाईट वाटलं. रुक्मिणीलाही वाईट वाटत होतं, पण अर्धमेल्या अवस्थेत बलरामजींना दया आली त्याची आणि ते त्याला म्हणतात, अरे आता तो आपला नातलग लागतोय, सोयरा आहे, त्याला असं विद्रूप करणं बरोबर नाही. विद्रूपता देणं म्हणजे एक प्रकारे वधच आहे. तर त्याला सोडून देतात. त्यानंतर बलरामजींनी त्याला संबोधून म्हटले की रुक्मिणीला, हे सिद्धी, तुझ्या भावाला विकृत केले म्हणजे आम्ही वाईट आहे असं समजू नकोस. आमच्या कर्माने नाही, तो त्याच्या कर्मानेच, त्याचं कर्माचंच हे सगळं फळ आहे. कृष्णाला म्हणाले, कृष्णा, अगदी सगळे सोयऱ्यांची वध करण्यायोग्य असले तरी, त्यांनी अपराध केला असला तरी सुद्धा त्यांना मारणे योग्य नाहीये. तू जे केलेस ते योग्य आहे, त्याला विद्रूप केले असते. आणि पुन्हा त्या रुक्मिणीलाच ते म्हणतायत की हे साध्वी, तुझे भाऊबंद समस्त प्राण्यांप्रती दुर्भाव ठेवतात. आम्ही त्यांच्या मंगलाचीच कामना करतो, त्यास तू अज्ञानाने अमंगल मानतेस. ही तुझ्या बुद्धीची विषमता आहे. देवी, जे लोक भगवंताच्या मायेने मोहित होतं देहासच आत्मा समजून बसतात, त्यांना असा आत्ममोह होतो की हा मित्र, हा शत्रू, असे ते त्याच्यात भेद करतात. पण समस्त देहधाऱ्यांमध्ये आत्माच
श्रेष्ठ आहे आणि कार्यकारणाशी तसेच मायेशी त्याचा काहीही संबंध नसतो हे युद्धभूमीवर पहिल्या भेटीमध्ये रुक्मिणीला सांगितलेलं आहे मोठ्या धीराने. आणि साध्वी नेत्र रूप दोन्ही सूर्याद्वारे प्रकाशित होतात. नेत्र आणि रूप सूर्यच त्याचे कारण आहे, म्हणून सूर्याबरोबर नेत्र रूप दोन्हीही कधी त्याचा वियोग होत नाही ना. न संयोग तरी कुठे होतो. तसंच जन्म घेणं, राहणं, वाढणं, बदलणं, कमी होणं, मरणं हे सारं ह्या शरीराचे विकार आहेत. लोक त्याला भ्रमाने आत्म्याचा मान देतात. हे साध्वी, अज्ञानाचे कारण असणाऱ्या क्रोधाला सोड आणि आता तू ह्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. शुकदेवजी अशा प्रकारे बलरामजींनी समजवल्यावर ती तिचा शोक आवरती. रुक्मिणीची सेना त्याच्या तेजाचा नाश झाला, त्याचे फक्त प्राण वाचले, त्याच्या चित्ताची सारी अभिलाषा नष्ट झाली, अपमानित करून सोडलं, त्याला कुरूप केलं म्हणून तो स्वतःची खूप निर्भत्सना करतो आणि कोणीच तिथं नसतं. अरण्य क्रंदन म्हणतात ते अरण्य रुदन करतो आणि आता परत जायला वावच नसतो, कारण त्यांनी वल्गना केलेल्या असतात. मी रुक्मिणीला घेऊन येईन आणि कृष्णाला मारून येईन तरच राजधानीत प्रवेश करेल. मग तो आहे जिथं तिथंच राजधानी वसवतो. भोजकट नगरी त्यांनी वसवली आहे आणि आपली अशा रीतीने प्रतिज्ञेला एक वेगळाच हे देतो कलाटणी. आणि मग तिथं हुडकत 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 जेव्हा त्याला प्रजाजन त्याचे सेवक येतात तेव्हा तिथं तो आहे कळतं आणि मग तिथंच ती नगरी वसते. भगवान श्रीकृष्णाने राजांना जिंकले. विदर्भ कुमारी रुक्मिणीला द्वारकेत घेऊन आला. तिथं आता आनंदी आनंद झालाय. द्वारका सगळी सजली आहे. कृष्णाने बायको आणली, कृष्ण लग्न करून आला. ही बातमी कळताच नुसतं उधाण येतं, उत्साह आला आणि आनंद आला. सगळीकडे भरपूर सजावट होते. सगळीकडे उंचावर पताका लावतात, चित्र विचित्र माला, वस्त्र, तोरणं बांधली जातात. दारोदारी दूध, लाया, मंगलकारक वस्तूंनी सगळं सजवलं जातं. एक विलक्षण उत्साह सगळ्यांच्यात संचारलेला असतो आणि या उत्सवात कुतूहलवश सगळेजण इकडं तिकडं धामधूम करत असतात. बंधू वर्गात कुरु, सृंजय, कैकय, विदर्भ, यदू व कुंती आदी वंशाचे लोक तिथं आलेले असतात. जिकडे तिकडे रुक्मिणी हरणाच्या कथा रसभरीत वर्णन प्रत्येक जण आपल्याला जसं माहिती होईल तसं सांगत असतं, ऐकत असतं आणि त्याच्यातून आश्चर्यचकित होत असतं. भगवती लक्ष्मीजींनी सुद्धा रुक्मिणीच्या रूपात साक्षात लक्ष्मीपती श्रीकृष्णासह पाहून द्वारकावासी नरनारींना परमानंद झाला. या कृष्णाचं म्हणजे भगवंताचं लग्न झालं नंतर त्या साक्षात कामदेव असतो. तो कामदेव भगवान वासुदेवांचाच अंश असतो. तो प्रथम रुद्र भगवानांच्या क्रोधाग्नीने भस्म, त्यांना आपली माया त्यांच्यावर टाकायला जातो शंकरांवर. तेव्हा शंकर संतापतात की अरे काय करतोयस, तुला काय वाटलं तुझा प्रभाव माझ्यावर पडेल, आणि म्हणून शंकर नुसतं दृष्टीने त्याच्यावर टाकतात. ते कामदेव जळून भस्म होतो. आणि मग आता शरीर प्राप्तीसाठी त्यांनी आपले अंशी भगवान वासुदेवाचा आश्रय घेतलेला असतो आणि तेच कामदेव आता ह्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या द्वारा रुक्मिणीच्या गर्भातून उत्पन्न झालेले असतात. प्रद्युम्न त्यांचं नाव. ते अगदी बालक अवस्थेत असतानाच म्हणजे अत्यंतच बाल अवस्थेत असताना प्रद्युम्न 10 दिवसाच्या आतच सुतिकागृहातूनच शंभरासूर त्याला पळवतो आणि समुद्रात फेकून देतो. कारण त्याला माहित असतं की माझा मृत्यू हा ह्या कृष्णाच्या मुलाकडनं होणार आहे, म्हणून तो त्याला मारतो. पण त्यास त्यांनी घेऊन तो जो टाकतो समुद्रात तो काही मरत नाही. विधी लिखे चुकत नसतं, ह्याचीच उदाहरण हे कथा आहे. कारण त्याला टाकलेला एक मासा गिळतो. तोच मासा एका मासेमारी करताना एका कोळ्याच्या जाळ्यात येतो आणि एवढा मोठा मासा बघून तो म्हणतो अरे बापरे, हे तर हा एवढा मोठा मासा कोण खाणार, आपण हा तो राजाला भेट द्यायला पाहिजे. म्हणून तो शंभरासुराकडे जातो आणि तुला भेट म्हणून देतो. आणि तो मासा शंभरासूर त्याच्या स्वयंपाकघरात पाठवतो आणि तिथं त्याला जेव्हा स्वयंपाकी कापतो मासा तेव्हा त्याला अद्भुत पाहायला मिळतं. कारण ते एक लहान बालक त्याच्यात असतं आणि ते जोरात एकदम रडतं. मग त्या स्वयंपाक्याने माशाच्या पोटातील बालक पाहून
शंभरासुरास दासी मायावती तिला ती दिलं. तिच्या मनात फार शंका आली. कारण तिने त्या बालकाला पाहता क्षणी ओळखलं की हा कामदेव आहे, कारण तो तिचा पती असतो. आणि ती कामदेव पृथ्वी तलावर येणार आणि ह्या शंभरासुराचा वध त्याच्या हातूनच होणार, म्हणून ती त्याच्याकडेच येऊन दासीपण येऊन राहिलेली असते की कधी ना कधी. आणि कुठं पृथ्वीवर हुडकत हिंडायचं, त्यापेक्षा इथे एकाच जागी जिथं त्याचा वध करायला तो कधी ना कधी येणार आणि आपण बरोबर ओळखू, हा विश्वास असतो, म्हणून ती तिथं राहिलेली असते येऊन. आणि नारदाने तिची साशंक दृष्टी बघती त्या मुलाकडे बघताना, आणि मग नारद तिथे येतात आणि ते सांगतात, अगं हा तुझा पती कामदेवच आहे. सध्या त्याने रुक्मिणीच्या गर्भातून जन्म घेतला. श्रीकृष्णाची पत्नी माशाच्या पोटात, सगळी कथा तो नारद सांगतात. ती मायावती कामदेवाची यशस्वी पत्नी रती असते. तिला खूप आनंद होतो. ती त्याच्या पुनर्जन्माची, म्हणजे शंकरांनी जेव्हा जाळलेलं असतं आपल्या क्रोधाग्नीने, तेव्हापासून त्याच्या जन्माची वाट बघत असते. अत्यंत आतुरतेने वाट बघत असते. तिला तो आपला हा प्रवास थांबलाय असं वाटतं. आणि मग ती शंभरासुराने डाळ भात बनवायचं वगैरे सगळं काम ती करत असते. तेच ती त्या आपल्या मुलाला भरवती, मुलगा म्हणून जो समोर येतो त्याला. आणि जसं जसं भराभर खाणं पिणं, चांगलं राहणं, चांगलं खायला घालणं, त्याच्यामुळे तो मुलगा वाढतो. आणि म्हणजे जरा लवकरच तो प्रद्युम्न कुमार होतो असं म्हटलंय. वेळेच्या पूर्वीच काही दिवस. इतका त्याला तो रूपलावण्य इतकं अद्भुत असतं की जी स्त्री त्याच्याकडे पाहिल ती त्याच्याकडे आकर्षित होते. आणि आता ह्याच्याकडे बघून त्याची जी ही मायादेवी असते ती त्याची पत्नी असते खरं, पण त्याला माहित नसतं. तिने त्याला संगोपन करून, आईसारखं संगोपन करून वाढवलेलं असतं. आणि तिची दृष्टी किंवा बुद्धी बदलते. त्याच्यात दृष्टी पलटलेली बघून प्रद्युम्न तिला सरळच म्हणतो की अगं हे देवी, हे काय प्रकार चाललाय, तू मला माते समान आहेस, की तुझी बुद्धी अशी उलटी का वागायला लागलीस? मी हल्लीकडे बघतोय की तुझा मातृत्व भाव संपलाय आणि तू कामिनीप्रमाणे हावभाव करतेस, हा काय प्रकार आहे? मग ती रती सांगते की प्रभू, आपण स्वतः नारायण सूत आहात. शंभरासुर आपणास सुतिकागृहातून पळवून घेऊन आलाय, आणि मग आपण माझे पती आहात आणि कामदेव आहात, आणि मी आपली पत्नी रती आहे. प्रभू, आपण 10 दिवसाचे होतात तेव्हा शंभरासुराने चोरून समुद्रात फेकून दिलं, ते माशाने गिळलं, आणि आज तुम्ही पुन्हा मला प्राप्त झालात. शंभरासुर शेकडो प्रकारची माया जाणतो, आणि आता तुम्हाला त्याला मारायचं आहे, हे तर काम आहेच, पण फिरून तुम्हाला कृष्णाच्या राजवाडीला, म्हणजे राजधानीला जायचंय, द्वारकेला. तिथं सगळेजण तुमची आतुरतेने वाट बघतायत. हे सर्व सांगितल्यावर तो म्हणतो, खरं का? मग नारद पुन्हा तिथं त्याला सगळ्याचा भरोसा देतात. आणि मग हा वाट बघत असतो की कधी शंभरासुर आपल्याशी लढतोय. आणि तो मुद्दामून जाऊन बळेच जातो आणि त्याला कडवे आक्षेप घेतो त्याच्यावर, आणि खूप वाईट बोलतो, वाईट साईड बोलतो. आणि कुठून तरी हा संतापेल, भांडण करेल, आणि एकदा भांडण झालं की मग आपण युद्धच ललकारी करायची असं त्यांनी ठरवलेलंच असतं. आणि तो शेवटी छोट्या कारणावरनं दोघांची म्हणजे बाचाबाची होती. त्याचं रूपांतर युद्धात होतं. आणि गदा जोरजोरात त्यांनी आकाशात फिरवली, प्रद्युम्नावर फेकली. त्यांनी तीच गदा अलगत वरच्यावरच उडवून टाकली आणि त्याला पुन्हा मारलं. प्रद्युम्नाने पाहिले की गदा वेगाने माझ्याकडे येते, तेव्हा त्या गदाच्या प्रहाराचा दुसरा प्रहार केला. मयासुराने, तो शिष्य असतो मयासुराचा, त्याने अनेक विद्या शिकलेला असतो. तो क्षणात येतो, क्षणात जातो, खूप प्रकारे त्याला मोहित करतो. पण ही मायावतीने त्याला वेळीच शिकवलेलं असतं की हा महारथी आहे आणि ह्याचे सगळे मायावी हे आहेत, म्हणून तिने महाविद्या दिलेली असते. महामाया विद्या अशी शिकवलेली असते. आणि ती म्हणते की हे तुझ्याजवळ असल्यावर, हे तुला माहिती आहे, ही विद्या तू जाणतोस, आपण स्वर्गात ही विद्येचा वापर करत होतो, पण तू विसरलायस, तू मनुष्य जन्मात ते
त्याला तुला ते योग्य वेळी स्मरेल म्हणून ते सगळं तिने ते शिकवलेलं असतं. त्याचा उपयोग त्याला होतो. शंबळासुराने यक्ष, गंधर्व, पिशाच्च, नाग, राक्षस अनेक माया प्रयोग करतो. पण कृष्णकुमार प्रद्युम्नाने आपल्या महाविद्येने ते सगळेच्या सगळे त्या सगळ्यांचा तो निपात करतो. शेवटी त्यांनी तीक्ष्ण तलवार उचलती. मुकुट आणि कुंडलाने सुशोभित शंबलासुराचे मस्तक जे लालेलाल दाढ विषा म्हणजे भयंकर दिसत होते ते काढून धडा वेगळे केले. देवता पुष्पवर्षाव केला आणि मग आपलं हे काम संपलं. आता ती मायावती सांगते की तर तुझं इथलं काम संपलंय, तुझं फक्त इथं ह्याला मारायचं काम होतं. आता तुझे माता पिता या जन्मातले म्हणजे भगवंतानी जो अंश अवतार घेतलाय तो श्रीकृष्ण अवतार, त्यांच्याकडे जाऊया आपण, ते तुझी वाट बघताय. तो म्हणतो जायचं कसं? तर म्हणे मला आकाशगमनाची विद्या मला प्राप्त आहे, मी तू माझा हात धर, आपण जाऊया. आणि ते त्याचा हात धरून दोघ जण आकाश मार्गे द्वारकेला पोचतात. आणि ती अतिशय गोरी रतीच असते आणि हा जसं भगवान आहे तसे श्यामवर्णाचा असतो. आकाशातून जेव्हा ते धावत असतात त्यावेळेस असं वाटतं की वीज आणि मेघ असे जोडीने चाललेत. इतक्या अशा प्रकारे त्यांनी जातात आणि भगवंताच्या अंतःपुरात जिथं सर्व अनेक शेकडो स्त्रिया बसलेल्या असतात तिथं जाऊन उतरतात. ते अंतःपुरातील नारींनी पाहिले की हे प्रद्युम्नजींचे शरीर वर्षाकालीन मेघासमान, ह्या कोणत्या तरी वेगळ्या वहीबरोबर श्रीकृष्ण चालेत असं त्यांना वाटतं. त्याला ओळखत नाही तरी तो लहान वयाचा वाटतो, पण इतकं कृष्णात आणि त्याच्यात साम्य असतं की कृष्ण आहे का आणखीन कोणी दुसरी व्यक्ती आहे असं म्हणून ते निरखून बघतात. पण बहुतेक कृष्ण आलाय समजून त्या संकोचतात आणि घरात इकडं तिकडं जाऊन लपतात. मग हळूहळू स्त्रियांना हे माहीत होतं की श्रीकृष्ण हा नाहीये, त्याच्यात काही विलक्षण साम्य आहे पण हा कृष्ण नाहीये. आणि त्या दरम्यान रुक्मिणी तिथं पोचते. परीक्षित अथ तत्रा सीतापांगी वैदर्भी वल्गु भाषिणी, जी अत्यंत कमी बोलते, कोमल बोलते, अस्मरत स्वसुतम नष्टम स्नेह स्नूत पयोधरा, की जिच्या दुधाच्या धारा व्हायला लागतात. नुसतं त्याच्याकडं दृष्टी पडता क्षणी उपजत प्रेमाने, अंतस्थ प्रेमाने स्तनातून दुधाच्या धारा व्हायला लागतात. आणि हे दाम्पत्य कोण आहे? या मुलाकडे पाहिलं की मला माझ्या त्या हरवलेल्या मुलाचीच आठवण येते. वात्सल्यापती अतिरेकाने तिच्या खूप अतिरेक होतो आणि तिच्या स्तनातून दुग्धधारा व्हायला लागतात. रुक्मिणीजी विचार करू लागतात की असं का होतंय? हे आपसुक मला माझं शरीर आहे कशाला साथ देते? हा माझाच मुलगा तर नसेल, पण एका छोटासा शिशु आपण गमावलाय. न जाणो तो जगला असता तर एवढाच झाला असता का नाही? मी तर ह्या गोष्टीने हैराण आहे की याची भगवान श्यामसुंदरासारखे रूप कसे, चालझाल, हास्य, कटाक्ष, हावभाव, बोलण्याची पद्धत सगळं काही थेट यदुकुमारांसारखं आहे. असं कसं? भगवानांचाच पुत्र आहे का हा? म्हणजे माझाच पुत्र आहे का? न जाणो तोच बालक जर पुन्हा आला असेल तर, की जो मी गर्भात धारण केला होता. कारण आता मला स्वभावतः प्रेम उफाळून येतंय आणि मला शुभशकून होत आहेत. माझा उजवा बाहू स्फुरण पावतोय, नक्कीच हा माझा मुलगा असेल. अशा प्रकारे ती विचार करत होती, संभ्रमातच होती. तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्ण, देवकी, वसुदेव सगळे तिथं आले. सगळे जणांनीच त्याला पाहिलं, अरे हा कोण आहे, हे कोण आलेत? म्हणजे इतकं आश्चर्य सगळेजण करायला लागले की हुबेहूब कृष्णासारखा दिसणारा कोण आहे म्हणून त्याचे आई वडील सुद्धा आश्चर्य करत असतात. आणि तेवढ्यात तिथं नारद मुनी येतात. नारदांनी सगळं काही सुतिका ग्रहातनं चोरीला गेल्यापासून आज तागायची सर्व गोष्ट नारद सांगतात. सर्व वृत्तांत ऐकून त्या अंतपुरातील स्त्रिया चकित होतात की बापरे, हे सगळं अजब आहे. आणि मग ते जेव्हा द्वारकावासी नरनारींना हे माहीत झालेलं असतं की हरवलेला कृष्णाचा पुत्र प्रद्युम्नजी परत आलेले आहेत, तेव्हा जणू त्याचा पुनर्जन्म झालाय म्हणून सर्वजण खूप आनंदित होतात. पुन्हा एकदा त्याच्या जन्माचा उत्सव साजरा होतो. कारण भगवंताचा पुत्र आहे,
आणि तो अनेक वर्षांनी परतलाय. आणि त्यांचं आणि भगवंतामध्ये इतकं साम्य असतं की ते पाहून कित्येक वेळा त्याच्या माता की कृष्ण आलाय समजून आपल्या अंतःपुराच्या वाटा धरतात. आणि मग अरेच्छा स्वतःच हसतात की अरे हा तर प्रद्युम्न आहे. इतकं दोघांच्यात साम्य आहे असं भागवतकार सांगतायत. शुकदेवजी आता सत्राजित म्हणून जो होता द्वारकेत राहणारा, तो काही दिवस बाहेर गेला होता. तो बऱ्याच दिवसांनी परत आला आणि परत येताना त्याला सूर्य हा त्याचा मित्र असतो. सूर्याने त्याला एक स्यमंतक मणी दिलेला असतो. तो त्यांनी गळ्यात घातलेला असतो. तो एवढा चमकायचा की साक्षात सूर्यच आहे वाटायचा. आणि त्याच चमकण्यामध्ये त्याचा सत्राजिताचा चेहराही दिसायचा नाही. आणि तो ते गळ्यात घालून घोड्यावरनं येतो. लोकांना वाटतं सूर्यच आलाय की काय, इतकं प्रचंड तेज असतं. आणि मग त्या सूर्य भगवान वाटावा असं त्याच्याबद्दलची माहिती ते कृष्णाला देतात की असा असा आलाय. कृष्ण म्हणतो मला माहिती आहे तो कोण आहे ते, तो सत्राजित आहे. ते म्हणे तू कसं ओळखलंस? म्हणे हे सगळं माहिती आहे. आणि मग ते जेव्हा कृष्णाला हे सांगायला येतात तेव्हा भगवंताला आधी स्तुती करतात. आणि इतक्या त्याच्या तेजाने डोळे दिपून गेलेले असतात. त्याच्याबद्दल काय बोलावं काय नाही असं त्यांना झालेलं असतं. ते भगवंताकडे येऊन म्हणतात नारायण नमस्तेस्तु शंख चक्र गदाधर दामोदरार विंदाक्ष गोविंदम चंदनंदन. आता ते चंदनाने आनंदित झालेले, चंदन लावलेले, अनुराग करायचे, अंगराग करायचे, त्याच्यात शंख चक्र गदा धारण असणाऱ्या परम पुरुषा हे यदुवंशी शिरोमणी गोविंदा तुला नमस्कार आहे. आणि ह्या आता आम्हाला सहस्त्ररश्मी सूर्य असल्याप्रमाणे जो आलेला आहे तो काय त्याचं अद्भुत तेज आहे ते बघा. परीक्षित अनोळखी पुरुषाबद्दल अशी गोष्ट ऐकून कमलनयन भगवान हसतात आणि म्हणतात अरे तो तर सत्राजित आहे रे, त्याच्या मण्यामुळे तो चमकतोय, तो नाही चमकत आहे. सगळे म्हणतात हो पण त्याचं तेज इतकं की त्याच्या चेहऱ्यावर म्हणजे तोच वाटतोय चमकतो असं. देव म्हणतात नाही, त्याची गोष्ट अद्भुत आहे. तो सांगतात की समंतक मणी सूर्याचा तो उत्तम उपासक असतो आणि सूर्य आणि त्याची मैत्री असते. आणि एकदा सूर्य त्याला म्हणतो मला म्हणजे त्याला काहीतरी द्यायचंय भेट. आणि मग काय तर हा मणी घे म्हणून तो समंतक मणी सूर्याने त्याला भेट दिलेला असतो. आणि त्या मण्याचं वैशिष्ट्य असं असतं की रोज 8 भार आणि 8 मण म्हणलंय किंवा 8 भार म्हणजे ते मनाचे इक्विव्हॅलंट आहे असं ऐकलंय. तर मण म्हणजे आपण लहानपणी बघायचं की 1 मण लाकडं किती यायची आणि हे 8 मण रोज सोनं तेवढ्या वजनाचं येत होतं. त्याच्यातनं त्या मण्यातनं बाहेर पडायचं आपसुक आपोआप. आणि जिथं तो मणी असायचा तिथं दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा, सर्पभय, मानसिक शारीरिक व्यथा ह्या कशाचाही उपद्रव होत नसे असं त्याचं ते वैशिष्ट्य होतं. आणि मग एकदा भगवान कृष्णाला सत्राजित भेटतो. देव म्हणतात अरे सत्राजिता, तो मणी तुला दिलाय ते ठीक आहे, तो तुझ्याजवळच ठेव, पण जे काही सोनं येते ते सगळंच्या सगळं राजाला देणं, नाही तर राजाच्या तिथं ठेव आणि रोज तुला हवं तर थोडंफार सोनं तू घेऊन येत जा. असा एक पर्याय कृष्ण त्याला सांगतात. तो अत्यंत अर्थलोभी असतो. त्याला हा काही पर्याय आवडत नाही. काय मला सुचवलं कृष्णाने, पण त्याला राग येतो कृष्णाचा. आणि लवकरच त्याचा भाऊ प्रसेन हा तो मणी गळ्यात घालतो आणि शिकारीला जातो. शिकार घोड्यावरनं जात असताना एक सिंह त्याला पकडतो, त्या घोड्यालाही मारतो, ह्यालाही मारतो, खातो. आणि तो मणी त्याच्या जवळचा इतका तेजस्वी असतो की कुतूहलाने सिंह तो मणी घेऊन जात असतो. आणि एक अस्वल ते बघतो आणि ते अस्वल तो मणी त्याला मारतो सिंहाला आणि ते मणी घेऊन जातो. आणि तो अस्वल आपल्या गुहेत मुलं असतात त्याची, त्या गुहेतल्या मुलांना देतो आणि ते खेळत असतात. ह्याचा जेव्हा भाऊ परत येत नाही, ते मणी सापडत नाही, त्यावेळेस त्याला येतो राग आणि त्याला आठवतं कृष्ण एकटा आपल्याला असा बोललाय. मग तो म्हणतो की कृष्णानेच माझा मणी चोरलाय.
आणि इतरांजवळ बोलतो, लोक येऊन सांगतात, आणि मग शेवटी कृष्णाच्या समोर येऊन तो बोलतो. धाडस त्याचं इतकं असतं की तू मणी चोरलायस, तूच मला सांगितलं होतंस की मणी हा राजाला दे किंवा त्याचं सोनं दे, म्हणजे तुला माझ्या सूर्याने दिलेला मणी बघवला नाही वगैरे खूप बडबडतो. हा कृष्ण म्हणतो आपल्यावर हे वाईट कलंक लावलाय, मी तुझा मणी तुला आणून देतो म्हणून बाहेर पडतो. बरोबर यदुवंशीय अनेक जणांना घेऊन जातो जंगलाच्या दिशेने. कुठं शिकारीला जात असतात सगळे माहितीये, तिकडे जातात. तर जवळच त्यांना तो प्रहसन आणि तो घोडा, प्रसेन आणि घोडा ते पडलेले दिसतात, मारलंय त्यांना. आणि मग ते म्हणतात अरे ह्याला तर मारलंय, आणि मग त्याच्या जवळनं पंजे रक्तात बुडलेले सिंहाचे दिसतात. त्या वाटेने ते जातात. तर तिथे थोड्या अंतरावर त्या सिंहही मरून पडलेला दिसतो, आणि म्हणतात अरे बापरे, आता हे कोणी घेऊन गेलं असेल. तर पुन्हा पावलं दिसतात एका दुसऱ्या प्राण्याची, आणि मग तो अस्वल घेऊन गेलेला असतो, आणि त्या अस्वलाने सिंहाला मारतो, आणि तो भयंकर गुहेमध्ये प्रवेश करतो आणि आपल्या मुलांना ते देतोय. आणि मग तिथं हा पोचतो जेव्हा, तर तेव्हा ती मुलं तो मणी खेळत असतात. आणि मग हे अनोळखी माणूस समोर आलेला पाहिल्यावर ते इतके आश्चर्य करतात आणि ओरडायला लागतात, कोण आहे काय आहे, जोरजोरात, आणि उभे राहतात. म्हणजे ते खूप गोंधळ होतो त्यावेळेस. आणि हा जो जांबवान असतो तो अजून आत असतो, तो प्रचंड क्रोधित होतो आणि पळत बाहेर येतो, काय झालं आपल्या मुलांना म्हणून. जांबुवान त्यावेळी त्यास एक सामान्य माणूस समजतो, आणि तो म्हणतो अरे माझ्या मुलांना दिलेला खेळण्यासारखा तो मणी तो तू उचलून घेतोयस, हे तुझं धाडस कसं झालं. जसं मांसाच्या एका तुकड्यासाठी ससाणे एकमेकात लढतील, तसे दोघं तुंबळ युद्ध होतं. खूप लढतात जांबवान आणि श्रीकृष्ण. घमासान युद्ध होतं. प्रथम त्याने अस्त्रशस्त्राचे प्रहार केले, नंतर वृक्ष उखडले, आणि ते उखडलेले वृक्ष एकमेकांवर मारले. मग शेवटी बाहुयुद्ध सुरू झालं. दोघे एकमेकांना बेदम चोपाय लागले. वज्रपहाराशिवाय कठोर ठोशांनी आपसात 28 दिवस हे युद्ध चाललं. शेवटी भगवंताच्या ठोशाने जांबवंताच्या शरीराची एक एक गाठ फुटली, उत्साह गेला, शरीर घामे घूम झालं. तो विस्मित झाला आणि तो म्हणला, हे माझे भगवंत तर नाहीत प्रभू, आपण राम अवतारातल्या, म्हणजे आपणाला मी ओळखायला चुकलो का. मला एवढा तगडा पुरुष दुसरा कोणी असणार नाही, आपण परमपुरुष भगवान विष्णू आहात का. शरीर व बल आपले तसेच दिसते, आपण विश्वाचे रचयिते, ब्रह्माजींचे पण रचयिते आहात. शरीर भेदाने भिन्न भिन्न प्रतीत होणारे आपण अंतरात्म्याचे परमात्मा आपणच आहात ना. म्हणजे रामाचीच कृष्ण रूप म्हणून आला आहात ना. अवश्य आपण माझे इष्टदैवत म्हणजे रामजीच आहात, आणि आता हे रूप बदलून आलायत, असं म्हणून तो त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. आपण समुद्राने आपणास वाट करून दिली, त्यावर आपण सेतू बांधला आणि उत्तम यश संपादन केले. असे माझे सर्वस्व असणारे श्रीरामजी, आपणच ह्या युगामध्ये हा अवतार धारण केला आहे. आपणास पुन्हा पुन्हा वंदन. आणि मी ओळखायला कसा विसरलो, मी माझ्या इष्टदैवताशीच युद्ध केलं. पण त्याला वाईट वाटतं. जांबुवानाने भगवंताला ओळखले तेव्हा कमलनयन श्रीकृष्णाने परम कल्याणकारी शीतल करकमल त्याच्या शरीरावर फिरवला आहे. तू कृपेने ते म्हणले की अरे जांबुवंताला, हे वृक्षराज, आम्ही ऋषीतलं रू आहे, वृक्षराज, आम्ही मण्यासाठीच तुझ्या या गुहेत आलोय. या मण्याने माझ्यावर कलंक लावलाय. मला सत्राजिताने मग काय काय केलं, त्यांनी कसं ह्यानी मणी चोरला सांगितलं, हे सगळं सांगतो तो. मग त्याला जांबवंताला वाईट वाटतं. तो म्हणतो, हो स्वामी, माझी चुकी झाली. आणि अतिशय आनंदाने आपली कन्या जांबवती आणि सेमंतक मणी तो भगवंताच्या चरणावर ठेवतो आणि नमस्कार करतो. हा एक शंकेचा भाग आहे की अस्वलाची मुलगी मनुष्य देहातली कशी. पण अशा कित्येक कथा आलेल्या आहेत, म्हणजे चंद्रकांताच्या पोथीमध्ये पण आलेल्या आहेत
की अस्वल आणि माणसांचा संभोग व्हायचा आणि त्याच्यातून जे काही निर्माण व्हायचं ते क्वचित माणूस असायचं, क्वचित अस्वल असायचं. हे आहे म्हणजे उल्लेख आहे तो. आणि आता म्हणून ही जांबवानाची मुलगी जांबवंती ही भगवंताची पत्नी असते. हे म्हणजे पट्टराण्यांमधली एक आहे. तिचा आता विवाह होतो. त्या लोकांना गुहेबाहेर ठेवले ते. ती लोक म्हणतात की किती दिवस झाले, 12 दिवस झाले, 13 दिवस झाले, 14 दिवस झाले, आपण परत जाऊया. ते कृष्णाने जे बाहेर ठेवलेले असतात गुहेच्या, ते लोक परत द्वारकेला येतात. अत्यंत दुःखित अंतःकरणाने येतात आणि ते म्हणतात की अरे कृष्ण तर नाही मिळाला, तो गुहेत गेला आणि गडप झाला आणि खूप दिवस आम्ही वाट पाहिली आणि तो बहुतेक गेला. अशी बातमी दिल्यावर सगळं गोकुळा म्हणजे द्वारकेमध्ये भयंकर नैराश्य पसरतं. सगळे रडायला लागतात, खूप दुःखी होतात. सत्राजिताला सगळेजण वाटेल तसं बोलायला सुरुवात करतात. तूच देवावर आळ घेतलास, तूच कृष्णाला खोटं पाडलंस, तूच त्याच्यावर चोर म्हणलास. श्रीकृष्णाच्या म्हणजे प्राप्तीसाठी आता पुन्हा एकदा रुक्मिणी देवी दुर्गा मातेला शरण जाते, तिची उपासना करते. की असं होणार नाही असं म्हणते आणि त्यांच्या उपासनेने दुर्गादेवी प्रसन्न झाली, आशीर्वाद दिला आणि त्यांच्यामध्ये मणी आणि आपली नववधू पत्नी जांबवती हिला घेऊन भगवान हजर झाले. महिनाभराने जवळजवळ आणि सर्व द्वारकावासी पत्नी सहित व गळ्यात मणी धारण करून भगवंताला पाहून परमानंदमय झाले, आनंदात मुग्ध झाले आणि ते जिवंत आहेत हे बघून सर्व रुक्मिणी आदी सगळ्यांना खूप आनंद होतो. भगवंताने तो मणी द्यायसाठी राजसभेत सभा बोलवली जाते आणि उग्रसेनाच्या समोर म्हणजे राजासमोर सत्राजिताला तो मणी देतो आणि सांगतो की काय काय झालं, प्रसेन कसा मेला, सिंहाला कसं मारलं आणि ह्या जांबवानाने ही मुलगी आणि कसं दिलं हे सगळं सांगतो. आणि ते ऐकल्यावर सत्राजित खूप लज्जित होतो आणि मणी तर त्याने घेतो पण ते खाली मान घालून. आपण आता म्हणजे कोणच्या तोंडाने वर तोंड करायचं असं त्याला झालेलं असतं आणि ह्या अपराधाबद्दल त्याचं खूप मन खात असतं. आपण काहीतरी करावं आणि हा आपल्या भगवंताचा म्हणजे कृष्णाबरोबरचा जो आपला हा दुरावा आहे हा संपवायला हवा असं त्याच्या मन घेतं आणि खूप सतत मनाला एकच लागलेलं असतं की मी कसा एवढा बहकलो आणि चोरच कसं त्याला म्हणालो आणि किती चूक केली आणि त्याला किती त्रास झाला माझ्यामुळं. आणि मग शेवटी मनोमन एक काहीतरी निर्णय करतो आणि दूरदर्शीपणाने विचार करतो आणि आपली रमणीयात श्रेष्ठ असलेली मुलगी सत्यभामा आणि सेमंतकमणी ते दोन्ही घेऊन येतो आणि सर्वांसमक्ष श्रीकृष्णाला अर्पण करतो, भेट देतो. हा उत्तम उपाय आहे, माझ्या अपराधाचे मार्जन याशिवाय होणार नाही असं सच्च सांगतो. उपायोयम समीचिन्त्य शांतीर्न च अन्यथा. मला ह्याच्याशिवाय दुसरी चित्त शांत नाही ना, मला अपराधी वाटते आणि मला हाच उत्तम उपाय दिसला म्हणून मी तो केला. आता सत्राजिताने विवेकाने आपल्या बुद्धीने विचार करून निश्चय केला आणि स्वतः एक उद्योग केला आणि आपली कन्या आणि ते समंतक श्रीकृष्णाला समर्पण केलं खरं. पण सत्यभामा शील, स्वभाव, सुंदरता, उदारता, सद्गुणांची पुतळी असते, खूप सुंदर असते. अनेक लोक द्वारकेत तिची इच्छा करत असतात, पण तिला मागणी घातलेली असते. पण भगवंताने तिचे विधिवत पाणी ग्रहण केले. परीक्षित भगवान शंकराला म्हणाले की अरे आम्ही समंतक मणी घेणार नाही, तुझी कन्या अवश्य स्वीकारू. आपण सूर्याचे भक्त आहात, सूर्याने तो मणी तुम्हाला दिलाय, तो घेऊन आम्ही काय करू? तो मणी तुमच्या जवळच ठेवा. फक्त त्याच्यातले मिळणारे फळ म्हणजे सोने आहे त्यावर राजाचा अधिकार राहील असं करा. तुम्ही रोज सोनं आणून द्या, थोडं तुम्हाला काढून घ्या आणि उरलेलं सोनं आणून द्या. तो म्हणतो मला काय करायचंय? तो म्हणतो ठीक आहे मग सोनं आणून द्या, पण तो मणी तुमच्या जवळ राहू दे, कारण सूर्याने त्याच्या भक्ताला दिलेला तो मणी आहे. अशा प्रकारे अत्यंत योग्य न्याय भगवान करतात आणि 3 राण्या ज्यांच्या पट्टराण्या 8 असतात त्यातल्या ह्या 3 राण्यांचा विवाह झालाय. अतिशय सुरेख चरित्र, कृष्ण चरित्र आपलं चाललंय. सगळ्या कथा
श्रीकृष्णार्पणमस्तु. अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा वदवेना कोणासाचा प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा रवी अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता ह्या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्ध वेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः प्राचीन सभ्यतायाः समयं समर्गतायां पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतांनी स्वामींचं जे आश्वासन दिलंय की आपण भागवत कथा ऐकतोय, कल्पतरू जवळ आहे, तर दरिद्री म्हणून रडण्यात काय अर्थ आहे. आणि जसं कुबेराची कांता भाकरी भाजते, हे शक्य आहे का. राजाचा सूत दारोदारी भिकेसाठी हिंडतो, हे तरी बरोबर वाटतं का. एवढा विश्वास स्वामीदास म्हणजे परमसद्गुरूंनी आपल्याला दिलाय. आजच्या दसऱ्याच्या दिवशी सर्वांनाच भरभरून यश आणि सर्व लाभ प्राप्ती व्हावी अशा शुभेच्छा देते. धन्यवाद. देवदेवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.